नमस्कार मैत्रिणींनो, मी सीमा हुलगे. आज आपण नाश्त्यासाठी काय बनवणार आहोत? तर आज आपण कोबी, बीट आणि गाजर घालून आपण थालीपीठ बनवणार आहोत. एकदम पौष्टिक, खायला रुचकर आणि पचायला हलकी. चला तर मग आज आपण रविवारचा दिवस आहे, नाश्त्यासाठी मुलांना पण छान आवडतील असे थालीपीठ करूया. चला, त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. गाजर, कांदा, गाजर, कोबी, बीट असं मी साहित्य घेतले. आता हे सगळं साहित्य आपण कांदा चिरून घेणार, बीट आणि गाजर किसून घेणार, कोबी चिरून घेणार. चला तर मग आता हे मी सगळं साहित्य खिसून घेते. कोबी चिरून घेते, कांदा चिरून घेते, बीट आणि गाजर खिसून घेते. बघा, आता हे असं सगळं खिसून मी एकत्र केले. आता ह्याच्यात मी ओवा टाकणार, नंतर जिरं टाकणार. सगळं अंदाज पंचच टाकायचं, काय एवढं माप घ्यायची गरज नाही. आलं लसूण पेस्ट आणि हे सगळं असं मिक्स करायचं. पौष्टिक पण नाश्ता एकदम, लहान मुलं आवडीने खातात. आता हे भरपूर झाले. ह्याच्यामध्ये मी आता ज्वारीचं पीठ, डाळीचं पीठ, माझ्याकडे थोडंसं नाचणीचं पीठ आहे ते पण टाकणार आहे मी, आणि थोडं गव्हाचं पीठ. हे सगळं मिक्स करूया आपण. हळद अर्धा चमचा, धने पावडर अर्धा चमचा. मी तांबडं तिखटाचं करणार आहे, कारण हिरव्या मिरचीचं आमच्याकडे आवडत नाही. तांबडं तिखट 1 चमचा. इथं मी बॅडगीचं तांबडं तिखट वापरले, तिखट कमी लागतं आमच्याकडं म्हणून. आणि 2 चमचे मीठ. हे सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं छान. आता मी ह्या पळीनी 2 चमचे पळीनी 2 पळ्या ज्वारीचं पीठ, 1 पळी गव्हाचं पीठ आणि 1 पळी बेसन पीठ असं साहित्य घेतले. पीठ घेतली, नाचणीचं पीठ नाही घेतलं आता, कारण हे जास्त झालं. आणि आता हे थोडं थोडं पाणी टाकून त्यात 1 चमचा तेल टाकायचं. बघा, 1 चमचा मी तेल टाकते. आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं आपण पाणी घालून मळून घेऊया. बघा, असं गोळा झाला त्याचा, 1 नंबर असं टेस्ट पण छान झालं. पीठ जास्त तिखट पण नाही आणि जास्त हे नाही. आता लगेच आपण याची थालीपीठ बनवणार आहे. गॅसवर पॅन ठेवलं आहे. पॅन असं असावंच असं काही नाही, तव्यात पण होतं ते. मंद गॅसवर पॅन तापायला ठेवलं आहे. एक कापड घेतलं आहे, ते कापड ओलं करायचं. कापडावर असं पाणी टाकायचं आणि आपण जे गोळा केला आहे त्यातनं मी छोटी छोटीच करणार आहे, कारण छोटी छोटी मुलं पण आवडीने एक एक खातील.
माझ्याकडे कोथिंबीर नव्हती, नाही तर कोथिंबीर पण टाकायची, छान लागते त्याच्यात. असं आपण पातळ थापायचं ते. तुम्ही करून बघा, छान छान होतात. आता आपलं पॅन तापलेलं आहे. पॅनला थोडं तेल लावायचं. जास्त लावायचं नाही, तेलाची काही एवढी गरज नसते. आता मी हे थालीपीठ कापडासहित उचलणार आणि पॅनमध्ये टाकणार. बघा, गॅस नेहमी मंद आचेवरच ठेवायचं, म्हणजे खरपूस सगळं भाजते. कुठली पण गोष्ट करताना गॅस हा मंद आचेवरच असायला पाहिजे. उगीच मोठा गॅस करायचा आणि मग त्याला चव नसते. कुठल्याच गोष्टी पटापटा करायचं म्हणून करायचं नाही. छान भाजायचं. मुलं अशा भाज्या खायला, बीट खायला कटकट करतात, त्यांच्यासाठी हा आता आपण याला पलटी मारू एकदा. बघा, परत खालून एकदा तेलाचं असं कडेने तेल सोडायचं त्याला. बघा किती छान दिसते. तरी पण मी ह्याला असं मध्ये मध्ये करतानाच त्याला होल पाडायचे, म्हणजे भाजतात छान. गावाकडे नाही का पूर्वी धपाटे करायचे, त्याच्यामध्ये 5 होल पाडले की धपाटं खूप छान भाजायचं. हे तुम्ही दह्याबरोबर, नाहीतर हिरवी चटणी करून, शेंगदाण्याची डाळ, पंढरपुरी डाळ्याची किंवा खोबऱ्याची चटणी करून त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. हे अर्ध्या तासात सगळं होते. फक्त करायला पाहिजे. बघा, परत पलटी मारून असं छान भाजायचं त्याला. दाबून दाबून भाजलं ना, काय नाही, थोड्या वेळ गॅस मंदच ठेवा. हे आमच्या किचनमध्ये खूप ऊन येतं, त्याच्यामुळं बघा किती छान थालीपीठ झालेत. एकदम मस्त चवीला, एकदम छान झालेले आहेत. अशाच प्रकारचे तुम्ही पण बनवून बघा. तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करा. तर मैत्रिणींना, आजची आपली रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.
अशाच नवीन नवीन रेसिपी अगदी साध्या सोप्या घरगुती. ह्याच थालीपीठाला बाहेर 60 रुपयाला एक थालीपीठ आहे. किती वेळ लागला आपल्याला? अर्ध्या तासापेक्षा कमी वेळात हे सगळं झाले. तर तुम्ही पण असंच घरी करून बनवून बघा. सुट्टीच्या दिवशी बघा करा. मुलं पण एन्जॉय करतील, सुट्ट्या आहेत त्यांना. थँक्यू.